केलं पुढे आणि त्यांचं संस्थान खालसा करून ते आपल्या ताब्यात घेतलं. अशा पद्धतीनं हळूहळू एक एक संस्थान एक एक प्रदेश इंग्रजांनी गिळंकृत करायला सुरुवात केली. ब्रिटिश सत्ता जी आहे ती भारतामध्ये दीर्घकाळ राहिलेली आहे आणि या सत्तेचे परिणाम काय काय झालेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा परिणाम आहे या ठिकाणी दुहेरी राज्यव्यवस्थेला सुरुवात झाली. आता ही दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आहे बघा. रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा एक व्हाईसराव गव्हर्नर जनरल होऊन गेला. 1765 साली त्यानं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. ही लॉर्ड क्लाइव्हची राज्यव्यवस्था आहे. त्याचं ते धोरण आहे, त्याची ती भूमिका आहे, त्यांचा तो दृष्टिकोन आहे. त्यानं एक दुहेरी राज्यव्यवस्था नावाचा प्रकार या राजकारणामध्ये आणला. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आहे बघा. महसूल गोळा करण्याचं काम कंपनीच्या हाती, म्हणजे पैसे जे गोळा करायचे, महसूल म्हणजे कर म्हणा, हा महसूल गोळा करायचं काम कुणी करायचं? कंपनीच्या हाती. त्यांनी स्वतःच्या हाती ठेवलं. तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कुणाचं? त्या ठिकाणचा नवाब असेल, बंगालचा नवाब होता, त्याच्याकडे नवाब नाही नवाब होता, नवाब नाही म्हणायचं नवाब. तर या नवाबाकडे ठेवण्यात आलं. म्हणजे महसूल गोळा करायचा एकानं आणि संरक्षण आणि शांतता आणि सुव्यवस्था राखायची एकानं. राजानं फक्त काय करायचं? शांतता राखायला, सुव्यवस्था राखायला आणि काय करायचं? संरक्षण करण्याचं काम करायचं. आणि पैसा कुणी गोळा करायचा? कंपनीनं. बंगालच्या नावावर फक्त शांतता आणि सुरक्षितता. याला लॉर्ड क्लाइव्हचं दुहेरी राज्यव्यवस्था धोरण असं म्हणतात. ते 1765 साली लॉर्ड क्लाइव्हनं भारतामध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये, कुठे? पश्चिम बंगालमध्ये. लक्षात ठेवायचं. किती साली? 1765 साली. लक्षात राहील ना सर्वांच्या? नक्की ऐकतंय का नीट? हा, कंटाळा करायचा नाही. या साऱ्या गोष्टी नीट ऐकून घ्यायच्या आणि मग एक एक करून पाठांतर करून घ्यायची. कसे मार्क्स पडत नाहीत बघू. करोना काय करतो आपणाला, आहे की नाही? करोना बिरोना काय नसतं रे, काही घाबरायचं नसतं. हे अशा अनेक रोग येतात जातात, उगीच आपण त्याला घाबरत बसतो. हा, पण काळजी घ्यायची. सॅनिटायझर वापरायचा, तोंडाला मास्क लावायचं, ती होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. नंतर म्हणजे नेहमी आपण हात वॉश केले पाहिजे, साबणानं धुतले पाहिजे. नंतर डिस्टन्स, सोशल डिस्टन्स म्हणतात, म्हणजे किमान तुम्हाला एक 10 फुटाचं अंतर, 8 फुटाचं अंतर ठेवता आलं पाहिजे, आहे की नाही? तर या काळजी घ्यायचं. करोना काय नसतं. आणि अभ्यासावर कसला परिणाम करतो एवढासा छोटासा जंतू? अभ्यास करत राहायचा. आपण घरी आहे ना, घरी बसून खूप काम करू शकतो. मी कसं आहे बघा, मी घरीच आहे. मी घरातून बाहेर अजिबात जात नाही. घरातून बाहेर कुणाला पाठवतही नाही, काय आणायचंही नाही. आता 3 महिने झाला मी म्हणजे घरात बाहेरून दूध सुद्धा आणलेलं नाही, भाजी आणली नाही. कडधान्य खातो, एकच भाजी करायची, तेवढं खायचं. 2-3 महिने काढायला काय हरकत आहे? अशा अनेक प्रसंग येतात जातात, काही आपण टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपण त्याला बळी पडू नये याची काळजी घ्यायची. बाळांनो, आईवडिलांनाही सांगायचं काही नको आम्हाला जे घरात आहे ते बस तुम्ही आमची देताय ना, आम्हाला या वेळेमध्ये, अशा वेळेमध्ये आमची सेवा करताय, आमच्यासाठी एवढं करताय ना, ते आमच्यासाठी खूप आहे आई बाबा, असं म्हणायचं. समजते ना? पण अभ्यास करायचा. अभ्यास केलं की आईवडील खुश, आईवडील आनंदात. सर सारा आनंदात. आईवडिलांना म्हणजे आनंदाने जगता यावं असं काहीतरी करायचं आयुष्यात, असं स्वप्न बघायचं. आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगायचं. ओके. तर ही दुहेरी राज्यव्यवस्था झाली. ही कधीची आहे? 1765 साली. कुणी आणली? लॉर्ड क्लाइव्हनं आणली. कुठे आणली? पश्चिम बंगालमध्ये आणली. दुहेरी व्यवस्था म्हणजे काय बघा. दोन वेगवेगळे राज्यसत्तेचे विभाग केले. एक महसूल गोळा करणे आणि दुसरं शांतता आणि सुव्यवस्था, म्हणजे संरक्षण म्हणा, हे राखणे. महसूल गोळा करण्याचं काम कंपनी करणार. कंपनी म्हणजे कोण? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे इंग्रज करणार. आणि शांतता आणि सुरक्षितता राखण्याचं काम बंगालचा नवाब करणार. अशी दुहेरी व्यवस्था बंगालमध्ये त्यांनी प्रस्थापित केली. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले, लगेच दिसले नाही. लॉर्ड क्लाइव्हनं फार धूर्तपणानं ती भारतामध्ये राबवली, पश्चिम बंगालमध्ये राबवली. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी लाटायला, म्हणजे स्वतःच्या खिशात घालायला, भ्रष्टाचार करायला सुरुवात केली. म्हणजे स्वतःचे खिसे भरायचे.
कर वसूल करायचा तेवढंच काम कंपनीचं, म्हटल्यानंतर काय मग आलेला पैसा सारा आपल्या खिशात टाकायचा. अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करायला सुरुवात केली, हे जनतेच्या लक्षात आलं. भारतातील व्यापाराचा मक्ता जो आहे तो फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. हेवा म्हणजे काय माहितीये? हेवा म्हणजे वितुष्ट आलं त्यांच्यामध्ये. अनेक व्यापारी होते इंग्लंडवरून इथं व्यापार करतो, त्यांचे व्यापार सुद्धा बुडायला लागले. कारण सारा मक्ता जो आहे, म्हणजे सारा व्यापार जो आहे भारतातला, तो फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करणार, अशा पद्धतीनं लॉर्ड क्लाइव्हनं हे धोरण आखलं. कंपनीच्या भारतातील म्हणजे कारभारावर, कंपनी जी भारतात कारभार करते, व्यवसाय करते, कोणती कंपनी आहे? ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणायचं. ही कंपनी जी भारतामध्ये कारभार करते, इंग्लंडमध्ये त्याच्यावरती सुद्धा टीका होऊ लागली. का? कारण बराचसा पैसा हे अधिकारी गैरमार्गानं भ्रष्टाचार करून स्वतःच्याच खिशात घालू लागले, राज्यकारभारासाठी न वापरता. त्यामुळे इंग्लंडमध्ये त्याच्यावर टीका होऊ लागली. कारण इंग्लंडचे बाकीचे व्यापारी होते ईस्ट इंडिया कंपनी सोडून, ते नाराज झाले आणि त्यांनी या कंपनीवर टीका करायला सुरुवात केली. तेव्हा कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय झालं माहितीये? इंग्लंडच्या पार्लमेंटनं काही महत्वाचे कायदे केले आणि ते कायदे त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती लादले. समजतंय ना तुम्हाला? ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आता त्यांना कंट्रोल करण्यासाठी पार्लमेंटनं लक्ष ठेवलं, त्यांचे कायदे लागू केले. आता हे पार्लमेंटनं केलेले कायदे कोणकोणते होते ते सांगतो. पुढचं आर्टिकल आहे पार्लमेंटनं केलेले कायदे. 1773 लक्षात ठेवायचं. रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा एक कायदा आला आणि तोही बंगालच्या गव्हर्नर जनरल असा होता. बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता, त्याला म्हणजे गव्हर्नर जनरल नावाचा एक हुद्दा म्हणजे पद तयार केलं. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, हा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, यानुसार बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. एक पार्लमेंटने केलेला पहिला कायदा. दुसरा, या ऍक्टनुसार म्हणजे या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग नाव लक्षात ठेवायचं, साल लक्षात ठेवायचं आणि मग हे कायदे काय काय सांगतात ते लक्षात ठेवायचं. हा कायदा 1773 साली अस्तित्वात आला. त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हणतात. यामुळे काय झालं? बंगालमध्ये जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला. दुसरा कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं केला. या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. हा पहिला गव्हर्नर जनरल. समजलं? मुंबई आणि मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार त्याला मिळाले. कुणाला? वॉरन हेस्टिंगला, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. त्याच्या मदतीला 4 सदस्याची समिती नेमण्यात आली. अशा पद्धतीनं पार्लमेंटनं काय केलं? या कंपनीवर अंकुश ठेवण्यासाठी आणि या कंपनीचा कारभार तपासण्यासाठी काही अधिकारी नेमले. त्यात गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग आणि त्याच्या हाताखाली 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. हे झालं 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. आता 1784 मध्ये ही सालं लक्षात ठेवायची. 1784 आणि 1774, 73-74 यामध्ये 9-10 वर्षाचा फरक आहे. नंतर 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. आता हा जो पीटचा कायदा आहे, पीटचा कायदा म्हणजे काय बघा, कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटनं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. समजलं? लॉर्ड वॉरन हेस्टिंग वगैरे हे बाजूला गेले आता आणि 84 साली काही दिवस लॉर्ड वॉरन हेस्टिंग आणि त्याच्या समितीनं नियंत्रण ठेवलं. पण 1784 साली एक नवीन पार्लमेंटनं कायदा केला. त्या कायद्यानुसार, किंवा त्याला पीटचा कायदा असं म्हणतात, त्या कायद्यानुसार भारतविषयक कायदा मंजूर झालेला आहे. पीटचा भारतविषयक कायदा. आता हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी कोण नियंत्रण ठेवणार? पार्लमेंट. पार्लमेंटचे नियंत्रण भारतातील राज्यकारभारावर ठेवण्यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. कळालं तुम्हाला? नंतर दुसरा बघा, कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला होता.
भारतात राज्यकारभार कशा पद्धतीनं करायचा, किती करायचा, कुठे करायचा, त्यावर नियंत्रण या नियामक मंडळाचं होतं आणि त्यांना आज्ञा देण्याचं किंवा त्या मंडळांना आदेश देण्याचं काम सुद्धा ह्या मंडळाला तो अधिकार देण्यात आला. 1813, 1833 आणि 1853 हे 3 साल लक्षात राहतील नक्की. पुन्हा एकदा सांगू, 1813, 1833 आणि 1853. 1813, 1833, 1853, 1813, 1833, 1853, 1813, 1833, 1853 ही 3 साल लक्षात ठेवायची. यामध्ये म्हणजे 1833, 53 आणि 1813 यामध्ये कंपनीच्या कारभारात बरेचसे फेरबदल करण्यात आले. पार्लमेंटनंच केलं. पार्लमेंट कुठलं? इंग्लंडच्या पार्लमेंटनं केलं. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावरती ब्रिटिश सरकारचा अप्रत्यक्षरित्या अंकुश आला, म्हणजे अप्रत्यक्षरित्या नियंत्रण अस्तित्वात आलं. कुणाचं? ब्रिटिशांच्या पार्लमेंटचं, इंग्लंडचं पार्लमेंट. इंग्रजी सत्तेच्या आगमनापाठोपाठ, इंग्रजी सत्ता जशी आली तसं त्यांच्या आगमनापाठोपाठ एक नवीन प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. त्याच्या अगोदर राजे आणि संस्थानिक राज्य करत होते. आता इंग्लंडमध्ये बसलेले राजे तिथून इथला कारभार करायला लागले. वेगवेगळे कायदे तिथं करून भारतावर लादले जाऊ लागले. आता ही पद्धत भारतामध्ये रूढ झाली. नवीन प्रशासकीय पद्धत इंग्रजांच्या आगमनाबद्दल किंवा इंग्रज सत्तेच्या आगमनाबरोबर नवी प्रशासकीय पद्धत भारतामध्ये रूढ झालेली दिसते. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांनी प्रशासन व्यवस्था नवीन तयार केली. प्रशासकीय व्यवस्था भारतामध्ये नव्यानं निर्माण केली. त्यामध्ये मुलकी नोकरशाही होते, नंतर लष्कर होतं, नंतर पोलीस दल होतं आणि न्यायसंस्था असे वेगवेगळे प्रशासनाचे प्रमुख आधार तयार करण्यात आले. ते कुणी केले? इंग्रजांनीच केले. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, मुलकी नोकरशाही काय काय आहे? मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्यायसंस्था या कशा होत्या बघा. पहिल्यांदा मुलकी नोकरशाही म्हणजे काय पाहायला. ह्या इंग्रजांच्या प्रशासकीय काय म्हणतो कारभाराचे हे आधारस्तंभ होते. त्यात पहिली होती मुलकी नोकरशाही, दुसरं होतं लष्कर, तिसरं होतं पोलीस दल आणि चौथं होतं न्यायसंस्था. आता एक एक आपण पाहूया. पहिल्यांदा मुलकी लष्करशाही. भारतामध्ये इंग्रजांनी सत्ता दृढ करण्यासाठी आणि ती जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. आता ही नोकरशाही जी होती, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने काय केलं माहिती आहे? नोकरशाहीची निर्मिती केली. आता जे नोकर त्यांना पाहिजे होते इथं राज्यकारभार करण्यासाठी, ते कुठले रे? कोण होते नोकर? ते इथलेच, याच मुलकातले, म्हणून त्याला मुलकी नोकरशाही म्हणायचं. कळतंय? म्हणजे त्यांनी नोकर काय इंग्लंडहून आणले नाही, इंग्लंडहून फक्त अधिकारीच आले. नोकर जे होते ना ते इथलेच. आणि हे जे धोरण होतं ना मुलकी नोकरशाहीचं, ते ऍक्च्युली होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलचं. त्यानं ही नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला, कारण त्यांना कामासाठी आवश्यक असणारी माणसं इथेच मिळायला लागली. त्यांच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्या राज्यकारभारामध्ये नोकरी करण्यासाठी इथलेच नोकर तयार झाले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असं ठरवण्यात आलं. त्यांनी फक्त नोकरी करायची आणि नोकर कुठले घ्यायचे? याच मुलकातले. कंपनीच्या अधिकाऱ्याने कोणत्याही पद्धतीचा व्यापार करायचा नाही असा नियम घालून दिला. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना काय दिले? अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. पार्लमेंटनं अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. का? कारण त्यांनी कुठला व्यापार करायचा नाही, दुसऱ्या गोष्टीत लक्ष करायचं नाही, आपली नोकरी करायची आणि प्रशासन चालवायचं. अशा पद्धतीनं हा राज्यकारभार करण्याचं ठरलं. आता प्रशासनाच्या सोयीसाठी काय केलं माहिती आहे? प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशानुसार विभागणी केली. म्हणजे आता आपण जिल्हे म्हणतो ना, जिल्हावार म्हणा, म्हणजे जिल्हावार विभागणी इंग्रजांनी त्या काळी केलेली आहे. समजलं? नंतर आपण त्याच्यात सुद्धा राज्यकारभारासाठी छोटे छोटे जिल्हे निर्माण केलेले आहेत, पण त्यांनी प्रदेशवाद अशी विभागणी केलेली आहे.
इंग्रजांच्या ताब्यात जो जो प्रदेश होता त्या प्रदेशाची त्यांनी विभागणी केली. जिल्हा अधिकारी हा त्या जिल्ह्याच्या शासनाचा प्रमुख राहिला. त्या ठिकाणी एक जिल्हा अधिकारी नेमला. आता आपण त्याला कलेक्टर असं म्हणतो, IAS म्हणतो. IAS परीक्षा दिल्यानंतर कलेक्टर होता येतं. म्हणून तुम्ही सुद्धा त्या परीक्षेची तयारी करू शकता. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ही UPSCची एक परीक्षा असते. कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख असतो. ही फार मोठी प्रशासनातली पोस्ट असते. आपला भारत देश कसा चालवायचा त्याची पॉलिसी मेकर असतात. ते समजतंय ना तुम्हाला? फार मोठ्या पोस्ट आहेत. तिथं आपण सुद्धा पोहोचलं पाहिजे असा विचार करायचा. शिकत असताना या साऱ्या गोष्टी पाहायच्या. मग इंग्रजांनी काय केलं माहितीये? मुलकी नोकरशाही तर ठेवलीच, पण त्यामध्ये त्यांनी प्रदेशाची विभागणी केली आणि प्रत्येक प्रदेशाला जिल्हा असं म्हटलं. जिल्हावार विभागणी म्हणायचं त्याला. आणि जिल्ह्याचा एक अधिकारी नेमला, त्याला जिल्हा अधिकारी म्हणायचं. त्यानं काय करायचं माहितीये? जिल्हा अधिकाऱ्याचं प्रमुख काम काय आहे रे? महसूल गोळा करणे, नंतर न्याय देणे, शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही त्याची प्रमुख जबाबदारी होती. ते जिल्हा अधिकाऱ्याने बघायचं. अशा अधिकाऱ्यांची भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS, आता IAS म्हणतात पण त्यावेळेला ICS म्हणायचे, या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. म्हणजे एक स्पर्धात्मक परीक्षा घ्यायची आणि त्या स्पर्धात्मक परीक्षेला विद्यार्थ्यांनी अभ्यास करून बसायचं. त्या परीक्षेला जर पास झालं, पहिल्यांदा तर या ICSची परीक्षा जी होती ना, या ठिकाणचे हुशार विद्यार्थी इंग्लंडमध्ये जाऊन द्यायचे. इंग्लंडमध्ये जायचे. ती परीक्षा पास झाली की मग त्याला भारतामध्ये कलेक्टर म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून त्याची नेमणूक व्हायची. अशा पद्धतीनं ही परीक्षा इंग्रजांनी भारतात अस्तित्वात आणलेली प्रशासनातली परीक्षा आजही आहे. म्हणजे आज सुद्धा आपण भारतामध्ये IASची जी UPSCची परीक्षा असते त्यातून तयार होणारे जे अधिकारी असतात ते अधिकारी आजही आपण भारतामध्ये पाहत असतो. समजतंय सर्वांना? हे झालं मुलकी नोकरशाही. म्हणजे या ठिकाणीच परीक्षा घ्यायची, स्पर्धा परीक्षा, त्यातून हे अधिकारी तयार करायचे आणि त्यांच्या हाताखालचे नोकर सुद्धा इथनच. याला म्हणायचं मुलकी. कॉर्नवॉलिसनं ही मुलकी नोकरशाही आणली. दुसरा घटक होता इंग्रजी प्रशासनामधला आधारस्तंभ असणारा, तो म्हणजे लष्कर आणि पोलीस दल म्हणतात त्याला. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी, नवे प्रदेश हस्तगत करण्यासाठी आणि भारतातील इंग्रजाविरुद्ध उठाव मोडून काढण्यासाठी त्यांना कशाची गरज होती? पोलीस दल आणि लष्कराची गरज होती. ही लष्कराची कामच होती. लष्करानं काय करायचं? भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचं संरक्षण करायचं आणि नवे प्रदेश हस्तगत करणे आणि त्याचा इंग्रजाविरुद्ध कोणी जर उठाव केला त्या ठिकाणी तर तो मोडून काढण्यासाठी लष्कर आणि पोलीस दलाचं काम होतं. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सुद्धा पोलीस दलाचं काम आहे. लष्कराचं काम काय आहे? भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचं संरक्षण, नवे प्रदेश हस्तगत करणे, भारतातील इंग्रजाविरुद्ध उठाव मोडून काढणे. आणि पोलीस दलाचं काम काय होतं? देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे पोलिसांचं काम. अशा पद्धतीनं हा दुसरा घटक होता. मुलकी नोकरशाही नंतर पोलीस आणि लष्कर. आता तिसरा घटक आहे न्याय व्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर, इंग्लंडमध्ये जशी न्यायव्यवस्था होती त्याच धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. भारतामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची न्यायव्यवस्था आणली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय उभारले. जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालय होती, तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय होती, राज्याच्या ठिकाणी न्यायालय होती. दिवाणी न्यायालय फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केलं. त्यांच्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालय म्हणजे राज्य न्यायालय स्थापन केलं. म्हणजे तालुका, जिल्हा, उच्च न्यायालय, राज्य न्यायालय अशा वेगवेगळ्या संस्था त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काढल्या. आणि ही जी न्यायव्यवस्था होती त्या न्यायव्यवस्थेमध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत अशा पद्धतीचा कायदा केला. ओके, नक्की लक्षात राहील सर्वांच्या? ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे आहे कायद्यापुढील समानता. म्हणजे इंग्रजांनी केलेला ही न्यायव्यवस्था आणि इंग्रजांचे हे जे कायदे होते त्या कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक दिली जात होती का, हे आपल्याला पाहिजे. कायद्यापुढची समानता. आजही आपण म्हणतो कायद्यापुढे सारे समान. कायद्यापुढे गोर गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो असं आज आपण म्हणतो की नाही. त्या काळी सुद्धा इंग्रजांनी कायद्यापुढे एक समानता आणली. इंग्रजांचे हे कायदे, इंग्रजांची न्यायव्यवस्था, इंग्रजांचं लष्कर, इंग्रजांचं पोलीस दल, इंग्रजांची नोकरशाही अशा पद्धतीचा राज्यकारभार, प्रशासकीय यंत्रणा भारतामध्ये त्या काळापासून इंग्रजांनी अस्तित्वात आणली.
तीच आपण पुढे रन करतो बरीचशी. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे भारतातील कायद्यापुढील समानता. भारतामध्ये